श्री जागृत नागनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत सुरेखा कुलकर्णी या प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या। तमाम महिला भगिनींचा आवडता सण असलेल्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर विजयपूर रोडवरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील श्री जागृत नागनाथ मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या अंतर्गत महिला भगिनींसाठी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। ट्रस्टचे चेअरमन माजी आमदार शिवशरण पाटील, ट्रस्टी विजयकुमार रामपुरे, शिवराया बुक्कानोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येऊन स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान या स्पर्धेत महिला भगिनींनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। त्यांनी आपली कला सादर केल्यानंतर त्यांना भारतीय आणि महाराष्ट्रीयन संस्कृती संबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले। सर्व सहभागी स्पर्धक भगिनींनी अत्यंत तोलामोलाची आणि समर्पक उत्तरं देऊन स्पर्धेची रंगत वाढवली। या स्पर्धेसाठी सौ शशिकला बुऱ्हाणपुरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं। यावेळी अंजली तिवारी यांनी मार्गदर्शन केलं। दरम्यान या स्पर्धेत सुरेखा कुलकर्णी या प्रथम क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या। द्वितीय क्रमांकाच्या पैठणीच्या मानकरी पूजा भांजे या ठरल्या, तर तृतीय क्रमांक सुकन्या आमणे आणि अक्षता हल्लिंगली यांना विभागून देण्यात आला। मोठ्या उत्साहात या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला। यावेळी मन्नूसिंग बाबावाले, अशोक भांजे यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्पर्धेची प्रथम 3 क्रमांकाची पारितोषिकं ही ॲडव्होकेट राजशेखर पाटील, मदन पोलके आणि रवींद्र आमणे यांनी पुरस्कृत केली होती। या स्पर्धेसाठी श्री नागनाथ जागृत मंदिर ट्रस्टच्या उत्सव अध्यक्षा सौ राजेश्वरी भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीती उडानशिव, निर्मला भांजे, सुरेखा बिराजदार, स्मिता पाटील, गंगाधर पाटील, सुजाता आमणे आदींनी विशेष परिश्रम घेतले।